नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. मी आता उभा आहे मॉडेल कॉलनीमधील शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग हाऊस या जागेवर. 1,29,000 स्क्वेअर फूटची ही जागा म्हणजे साधारण 3 एकर. आणि या जागेमध्ये तपोवन, विद्यार्थ्यांचं हॉस्टेल, त्याच जोडीला अत्यंत उत्तम अशी फळावळं देणारी झाडं, एक विहीर आणि मंदिर सुद्धा. तुम्हाला या ठिकाणी झाड दिसत असेल, याच्यावर नंबर आहे 126. आता अशा मार्क केलेल्या झाडांची संख्या जवळपास 250 आहे. पण याच जागेवरून जो गैरव्यवहार झाल्याचा आरोप होतोय, त्यामुळं आता जर ही जागा जिची विक्री झाली आहे, त्यामुळं पुढं भविष्यात या जागेवर काय उभं राहणार हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर देखील देतो. या ठिकाणी म्हणजे या 3 एकरात जे 5 प्लॉट म्हणून एकत्रित केलेले आहेत, त्या ठिकाणी 44 नव्हे 45 मजली असे 4 टॉवर्स उभे राहणार आहेत. याचाच अर्थ आत्ता तुम्हाला नंबर टाकलेलं हे झाड दिसतंय, पण नंतर झाडही दिसणार नाही. ही सगळी झाडं यांचं काय होणार? जी विहीर जिनं आत्तापर्यंत या विद्यार्थ्यांची तहान भागवली, त्या विहिरीचं काय होणार? आता तर या संपूर्ण परिसरामध्ये बोर्डिंगमध्ये एकही विद्यार्थी नाहीये. सगळे हुसकून लावलेले आहेत. म्हणजे झाडंही गेली, विहीरही गेली, विद्यार्थीही गेले आणि भगवानांचं मंदिर सुद्धा. आता हे जर सगळं या ठिकाणी घडतंय म्हणजे नको तो व्यवहार, चुकीचा व्यवहार करून एखाद्या बिल्डरच्या घशात जर साधारण आत्ताचा बाजारभाव या जागेचा पाहिला तर किमान 2-2.5 हजार कोटींपर्यंत जाऊ शकतो. तो 230 कोटींना त्या बिल्डरच्या घशात जात असेल आणि त्याचं जर कुठे पॉलिटिकल कनेक्शन निघत असेल तर मात्र हे दुर्दैव आहे. काही वेळापूर्वीच मी या ठिकाणी आचार्य गुप्तीनंदी महाराज यांच्याशी संवाद साधला. त्यांनी तर स्पष्टपणे सांगितलं की जर 15 दिवसांमध्ये या जागेचा जो काही गैरव्यवहार झालेला आहे तो जर रद्द झाला नाही किंवा त्याला स्टे आला नाही तर मी स्वतः उपोषण करेन. आता याच संदर्भामध्ये याचिकाकर्ते म्हणून जवळपास गेली अनेक दिवस हे जागा वाचवण्यासाठी जे लढतायत ते ॲडव्होकेट योगेश पांडे आता माझ्यासोबत आहे. मी आता त्यांच्याशी संवाद साधतो. नमस्कार योगेशजी, नमस्ते. त्यासोबतच ॲडव्होकेट सुकौशल देखील उपस्थित आहे, सुकौशल जिंतूरकर. हे दोघेही यासाठी लढतायत, झगडतायत. खरं तर या ठिकाणी विद्यार्थी आत्ता उपस्थित नाहीयेत. ज्या गोरगरिबांना या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करून, लायब्ररीची व्यवस्था देऊन, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करून, ज्यांना शिक्षण घ्यायचंय त्याची सोय गेली 67 वर्ष चालू होती. आज इथे फक्त उरल्यात त्या पडक्या. पण पडक्या म्हणजे याचा अर्थ मला असं म्हणायचंय की केवळ भिंती ज्यामध्ये विद्यार्थी नाहीतच. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे तेही खरं आहे की काही भाग यांनी पाडलेला देखील आहे, जेणेकरून तो त्यांना दाखवता येईल की बघा बघा ही जमीन आणि या जमिनीवरचं हॉस्टेल आता मोडकळीस आलेलं आहे, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आहे, त्यामुळे या जमिनीचा व्यवहार केला गेलेला आहे. योगेशजी, आता आपण थेट जाऊयात 1958 मध्ये. 1958 मध्ये शेठ हिराचंद नेमचंद या ट्रस्टला, ही जी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत जागा मिळाली, त्याचा नेमका व्यवहार कसा होता, काय घडलं होतं? ही जागा एक मुंबईचे ग्रस्त आहेत, त्यांनी ही जागा शेठ हिराचंद नेमचंद ट्रस्ट यांना विक्री व्यवहार केला. त्यावेळेस विक्री व्यवहार करताना त्यामध्ये त्यांनी अशी एक अट टाकली होती की ज्या उद्दिष्टासाठी ही जागा आहे त्यासाठी याचा वापर झाला पाहिजे. म्हणजे जो मूळ जागा ओनर आहे याचा, त्यांनी सुद्धा यामध्ये एक अट टाकली होती की ही जागा सार्वजनिक कामासाठीच वापरली जावी, म्हणजे शैक्षणिक, धार्मिक आणि विद्यार्थ्यांच्यासाठी. त्यानंतर हे जे ट्रस्ट आहे शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट, या ट्रस्टच्या अंतर्गत हे आपण जे नाव बघतोय
शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग ह्या नावाने इथे एक बोर्डिंग सुरू करण्यात आलं. ज्या बोर्डिंगच्या सोबत इथे एक जैन मंदिराची स्थापना झाली, ते ज्याचं नाव आहे की 1008 भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर. हे एक प्रतिष्ठित मंदिर आहे, म्हणजे प्राणप्रतिष्ठित झालेलं मंदिर आहे आणि 1960 पासून ते हे मंदिर तिथं आहे. त्यानंतर इथं विद्यार्थ्यांच्यासाठी इथं राहायची सुविधा उपलब्ध झाली. इथं जवळपास 100 पेक्षा जास्त खोल्या आहेत. इथं ज्या खोल्यांमध्ये 240 विद्यार्थी तिथं वास्तव करतात, शिक्षण घेतात. इथून 3 पिढ्या आतापर्यंत शिकून गेल्या असे अनेक लोक आहे. म्हणजे आजोबा, वडील, नातू. काही जण सीए झाले, इंजिनियर झाले. बरं, आता जे विद्यार्थीतून शिकून गेले आणि जे आता कुठे विविध क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांच्या कानावर ही गोष्ट गेली आहे का? त्यांनी तुमच्याशी काही संपर्क साधला? हो, ह्यामध्ये जी पहिली जी याचिका केली, मी त्या मुद्द्यापर्यंत येईल मी तिथं. इथं विद्यार्थ्यांनी एक संघटना स्थापन केली ॲल्युमिनायनी, आशा म्हणून त्यांनी, आणि त्यांनी हा पहिला लढा सुरू केला. त्यांना दहशत उत्पन्न केली गेली. त्यांना कधी कळालं हे? त्यांना इथे जानेवारी महिन्यामध्ये इथे माजी विद्यार्थ्यांचा एक मेळा आयोजित केला गेला 2025. ह्यामध्ये खूप मस्त पैकी एक रचलं गेलं संपूर्ण डाव बनाव. म्हणजे हा प्री प्लॅनिंग, एकदम प्री प्लॅनिंग. ज्या आता मी तुम्हाला थोडं ह्याच्यात आणतो पार्श्वभूमीची काय झाली. ही जागा विकायचं यांच्या डोक्यात आलं. याच्या आधी इथं महावीर जयंतीला मागच्या वर्षी साधारणपणे 22 एप्रिल 2024 त्या तारखेला इथे मुरलीधर मोहोळ, त्यांचे मित्र विशाल गोखले मंदिरात आले. महावीरजीच्या दिवशी त्यांनी सगळं त्यांचे फोटोज आहे ट्रस्टीला भेटले, सगळे पाहणी करून गेली. त्यानंतर साधारणपणे डिसेंबर 2024 मध्ये सुकुशल तुझ्याकडे फोटो आहेत ते, असं तू म्हणाला होतास. बघू, मला माझ्या सगळ्या प्रेक्षकांना दाखवण्यासाठी की मुरलीधर मोहोळ या ठिकाणी आले होते, म्हणजे लोकसभेचे उमेदवार असताना असं तुम्हाला म्हणायचं? हो, ते इथं आले. आणि आता जर कोणी असं म्हटलं की ते जैन धर्माच्या दर्शनासाठी आले वगैरे, प्रचारासाठी आले, तर पुण्यामध्ये एकूण 28 दिगंबर जैन मंदिर आहे. 250 श्वेतांबर संप्रदायाचे मंदिर आहे. श्वेतांबर संप्रदायाची लोकसंख्या आहे जवळपास 1.5 ते 2.5 लाख. आमची संख्या आहे दिगंबरांची 25 ते 30 हजार. फक्त ते ह्याच मंदिरात आले. एकच मिनिट, मी फक्त योग्य चिन्ह थांबवतो. इथे या ठिकाणी आपण पाहतोय तर हा फोटो आहे 22 एप्रिल 2024, ज्या दिवशी महावीर जयंती होती. या दिवशी लोकसभेचे उमेदवार म्हणून मुरलीधर मोहोळ, त्यांच्या शेजारी उभे ते चकोर गांधी, म्हणजे या ट्रस्टचे ट्रस्टी, आणि हे विशाल गोखले जे विकसक किंवा बिल्डर म्हणून आता आहेत. तर या तिघांचा एकत्रित फोटो हा महावीर जयंतीच्या दिवशी या ठिकाणी टिपण्यात आलेला आहे. त्यानंतर ज्या घडामोडी घडत गेल्या, इथे डिसेंबर महिन्यामध्ये ह्या ट्रस्टची एक मीटिंग आयोजित होते. इथे मग ते आले, दर्शन झालं. त्यानंतर 5 ते 6 महिन्यानंतर इथे एक मीटिंग झाली या ट्रस्टींची. त्यामध्ये एक ठराव पास करण्यात आला की पण आता तुम्ही एक ट्रस्टी शब्द उच्चारलात म्हणून मला असं म्हणायचंय, म्हणजे मला असं म्हणायचं की मला महाराजांनी मगाशी सांगितलं की ऑलरेडी ज्या सद्गृहस्थानं ही जागा दिली त्यांनी असं सांगितलं की ट्रस्टवर 2च जण ट्रस्टी असतील. मग हे 2 जण असतील तर मग यांच्या सोबत हे 4 वाढून 6 झाले कसे? नाही, त्यामध्ये थोडी मी दुरुस्ती करतो. त्यामध्ये अशी दुरुस्ती आहे की ज्या वेळेस ह्या संपूर्ण ट्रस्टची घटना बनवली गेली, त्याला आपण ट्रस्ट डीड म्हणतो, बरोबर, त्यामध्ये असं नमूद करण्यात आलं की त्यांच्या रक्तातल्या वारसांपैकी केवळ 2च, म्हणजे वालचंद जोशी परिवाराचा कुठलाही सदस्य, कुठल्याही लिनेज म्हटला, त्यांचे भाऊ, चुलता, पुतण्या 2च लोक इथं ट्रस्ट मध्ये राहतील. त्यात अशी अट टाकली त्यांनी की जर या ट्रस्टीपैकी त्याच्या घरातला कोणी जर परदेशात 6 महिन्यापेक्षा जास्त जर राहिला तर तो डिस्क्वालिफाय होईल, कारण त्यांनी इथं राहायला पाहिजे, ट्रस्ट देखभाल करायला, हा त्याचा उद्देश होता. आणि जे इतर ट्रस्टी ते धर्मदाय आयुक्त नेमणूक करतात, जे 4 नेमणूक केले त्यामधले एक त्यांची व्याही होते आहे, म्हणजे ते म्हणजे नातेवाईक रिलेटिव्ह व्याही त्यांचे. 2 जे इतर जे आहेत ते ट्रस्टी, म्हणजे ते तर हे सगळं, ही संपत्ती सगळी जैन ट्रस्ट साठी येते पूर्ण, परंतु त्यांनी ह्याच्यामध्ये 2 जे आहेत ते नॉन जैन घेतले. ते त्यांचे कर्मचारी, ते त्यांच्या कंपनी डायरेक्टर आहे अग्रवाल, आणि दुसरे नांदुरकर, म्हणजे नातेवाईक पण आणि वर्कर पण. आणि एक जे आहेत ते होते चकोर गांधी, त्यांचे वडील पण इथं ट्रस्टी होते. त्यानंतर चकोर गांधी 30 वर्षापासून इथं राहतात. आता ह्यामध्ये काय झालं की डिसेंबर महिन्यामध्ये यांनी एक मिटिंग घेतली. त्या मिटिंग मध्ये, इंटरनल मिटिंग मध्ये असं ठरलं की ही जागा आता आपल्याला विकावं लागल, आणि त्यांचं आतमध्ये ठरलं जागा विकायची. त्यानंतर त्यांनी चॅरिटी कमिशनरकडे एक अर्ज दाखल केला की ही जागा, हे संपूर्ण इमारत मोडकळीस आली आहे,
इथं विद्यार्थ्यांना राहण्यासाठी जीवाला धोका आहे, आपल्याकडे मॅनपॉवर नाही, आपल्याकडे फंड्स नाहीत, आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं संसाधन नाही आणि देर इज अ कॉम्पेलिंग नेसेसिटी हा शब्द वापरलाय. कॉम्पेलिंग म्हणजे तातडीने, अतिशय तातडीने विकास लागणार आहे अशा प्रकारचा जो अर्ज दाखल होतो चॅरिटी कमिशनरकडे, 35 दिवसामध्ये हा अर्ज मंजूर केला ही मीटिंग ट्रस्टिंगची झाली. हो. आणि या दरम्यान अतिशय महत्वाची घटना आहे. तुम्ही बघा, हे जर चेन जर समजून घेतलं आपण, ती रिझर्वेशन बैठक झाली त्यानंतर इथे साधारणपणे फेब्रुवारी महिन्यामध्ये अर्ज चॅरिटी कमिशनर दाखल करायच्या आधी इथं मुलांचं एक युनियन गेट टुगेदर केलं जातं, म्हणजे मेळावा माजी विद्यार्थ्यांचा. त्याला एलिमन आहे, त्याला साधारणपणे 3,500 ते 4,000 विद्यार्थी हजर होतात. भावनिक वातावरण केलं जातं. त्या कार्यक्रमामध्ये स्वतः चोकोर गांधींचे व्हिडिओज आहेत. ते म्हणतात की ही हिंदुस्थान कन्स्ट्रक्शननी बनवलेली इमारत आहे, पुढच्या 100 वर्षे ह्याला काही होणार नाही. पुन्हा ते म्हणतात की आता आपल्याला वाढलं पाहिजे, आपल्याला डेव्हलपमेंट केली पाहिजे. त्यामुळं त्यांनी घोषणा करून टाकली, एक पिल्लू सोडलं त्या मीटिंग मध्ये की हे हॉस्टेल पुनर्निर्माण, ज्याला रिडेव्हलपमेंट रिन्युएशन करायचं. हे कुठं झालं नाही. बघा, हे 30 वर्ष राहिलेले ट्रस्टी चकोर गांधी किती चतुर आहेत, ज्यांनी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेतला आणि त्यामध्ये सांगितलं हिंदुस्थान कन्स्ट्रक्शननी बांधलेली ही इमारत पुढची 100 वर्ष तिला काही धोका नाही. आणि तेच एका महिन्यानंतर असं म्हणतात की आता हिची रिडेव्हलपमेंट करावी लागेल. यातला एक एक शब्द नाक्षर मी सत्य सांगतोय. त्याच वेळेस हे झाल्यानंतर हेच बोर्ड, हेच ग्रहस्थ लोक एक पत्र टाकतात चॅरिटी कमिशनर मुंबईला, धर्मदाय आयुक्तांना. त्यात जे मी सांगितलं मोडकस वगैरे असं एक रंगवलं जातं. ते अर्ज दाखल करताना त्यांनी काय टाकलं की सगळं विकायचंय. मग त्यांच्या लक्षात आलं की असं जर केलं तर गडबड होऊन जाईल, कारण मग तर ट्रस्टचा ऑब्जेक्ट संपतो आणि आपण अडकून जाऊ. तर त्यांनी मग अमेंडमेंटचा एक अर्ज टाकला की आम्हाला आमच्या अर्जामध्ये सुधारणा करायची आहे. 17 मार्च 2025 तो अर्ज आज जातो. हाताने त्याच्यामध्ये करेक्शन केलं जातं. त्यामध्ये असं केलं जातं की जागा विक्री करायची आणि बदल्यामध्ये आपल्याला 10,000 स्क्वेअर फूट जागा जो विकसक राहील तो देणार आहे आणि त्यामध्ये 40,000 स्क्वेअर फूटचं हॉस्टेल होईल. हे कसं राहील काही तर काही लिहिलं नाही. मग ते विकसक कोण ते सांगतो ना पुढे तुम्हाला. मग ह्या दरम्यान यांनी काय केलं की असा अर्ज टाकला आणि तो अर्ज दाखल करताना त्यांनी त्यात लिहिलं की आम्ही टेंडर कॉल केले होते डिसेंबरच्या महिन्याच्या आसपास मध्ये. आज मुरलीधर मोहोळांनी देखील सांगितलेलं आहे. 3 कंपन्या त्यात आल्या, गोखले, रांदेकर आणि बडेकर. आता गंमत बघा, गोखले यांनी जे टेंडर भरलं त्यानंतर ह्या सगळ्यांचे जे टेंडर फॉर्म्स आहेत ते तंतोतंत सारखे, म्हणजे ओळ आणि ओळ सारखे, झेरॉक्स कॉपी, फक्त वरचे लेटरचे हे लेटर बदललेलं, सगळं सेम टू सेम, फक्त अमाऊंट बदलली गेली. मग ही प्रक्रिया करण्यासाठी ज्याला निवडलं गेलं ते होते मेरिट डेव्हलपमेंट कंपनी. मेरिट रिडेव्हलपमेंट ही एक कंपनी की ती रिडेव्हलपमेंटचं काम करते, मात्र त्याला इथं जागा विकण्यासाठी त्याला एम्प्लॉय केलं गेलं. आता गंमत बघा, मेरिटच्या जर तुम्ही वेबसाईटला गेले तर या मेरिट डेव्हलपमेंटचे सगळ्यात मोठं क्लायंट असेल तर ते आहे गोखले. म्हणजे जी कंपनी गोखलेसाठीच काम करते त्याच कंपनीला पुन्हा इथं ट्रस्टच्या जागेचा विक्री. म्हणजे हा धागा कसा जोडण्यात आलाय बघा. 22 एप्रिल 2024 ला या ठिकाणी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ येतात. त्यावेळी ते लोकसभेचे उमेदवार होते. त्यांच्यासोबत विशाल गोखले देखील येतात, जे भविष्यात याच संपूर्ण म्हणजे मला असं म्हणायचंय की बाबा मी तुला ही जागा देणार आहे, आधी दाखवण्यासाठी आणले काय तुम्हाला. सरळ आहे. कोणी किती बघा, मी सांगतोय की त्यांनी हे काय लपून, काही माझा संबंध नाही वगैरे काय बोलताय ते, त्याला काय अर्थ नाहीये. संपूर्ण जगाला माहिती. मी तुम्हाला सांगेल कसं पुढे काय झालं. पुढे असं झालं, 4/4/2025 ला धर्मदाय आयुक्त ताबडतोब तो अर्ज मंजूर करता. हे इतिहासात 15 दिवसांमध्ये अमेंडमेंट झाल्यानंतर 15 दिवस. ही मला वाटतं की म्हणजे इतकं आश्चर्यकारक आहे सगळा प्रकार. कुठल्याही प्रकारचं स्ट्रक्चरल ऑडिट नाही, कुठल्याही प्रकारचं फायनान्शियल चेक केलं नाही त्यांनी. याचं कारण सांगतो तुम्हाला की यांचं म्हणणं होतं की आमच्याकडे पैसे नाही, ट्रस्टचं म्हणणं होतं आमच्याकडे एक्सपर्टाईज नाही. यांनी ट्रस्ट डीडनुसार समाजापुढे कधी आवाहन केलं त्याचा काही उल्लेख नाही. यांनी ट्रस्ट डीडमध्ये जे पर्याय दिले ते वापरले का त्याचा कुठे उल्लेख नाही. आता मी तुम्हाला सगळ्यात मोठा गौप्यस्फोट करतो. यांचे जे बॅलन्स शीट जर आपण तपासले तर 31/3/2025च्या बॅलन्स शीटला, रनिंग बॅलन्स शीटला, आधीच्या फायनान्शियल इयरच्या बॅलन्स शीटला स्पष्ट दिसतंय की यांच्याकडनं जी कंपनी वालचंद इंडस्ट्रीज, त्यांच्याकडे यांनी अनसिक्युअर्ड लोन
म्हणजे वालचंदच्या ग्रुपमध्ये 8 कोटी रुपये यांच्याकडनं अनसिक्युर्ड लोन घेतलंय. म्हणजे यांना कर्ज दिलं आणि ह्यांच्या बॅलन्स शीटला काय दाखवलं की आम्ही पाठशाळेसाठी आगाऊ रक्कम म्हणून 8 कोटी इथनं ट्रान्सफर केले कुणाला, वालचंदला, जागा विकत यांना. मग तुमच्याकडे जर डेव्हलपमेंटला पैसे नव्हते, मोडकळी चालायला पैसे नव्हते, तर तुम्ही नवीन जागा कशी खरेदी करता? तुमचा हे सगळं बोगस होतं. वालचंदच्या ग्रुपमध्ये दिसतंय. त्याही पुढचं गंमत, वालचंदनी इंडस्ट्रीजनी ह्यांना 21 लाख रुपये व्याजापोटी दिले. त्याचं TDS देखील कापलंय. त्याच्यामुळे हे रेकॉर्ड बदलू शकत नाही. म्हणजे यांच्याकडे पैसे होते. आता त्याच्या आधी 6 कोटी पाठवले. मागच्या 2 वर्षामध्ये इथनं 14 कोटी रुपये रक्कम म्हणजे हे प्रॉफिटेबल युनिट आहे. बरोबर. आता पुढचं तुम्हाला सांगतो, सगळ्यात धक्कादायक असं आहे की समजा आपण मान्य केलं की 500 डोस झाले, विकास झाला पाहिजे, चांगलं इमारत झाली पाहिजे, नवीन बांधकाम झालं पाहिजे, ठीक आहे, मंजूर आहे. तुमची रिक्वायरमेंट किती होती हो? त्याचं उत्तर ह्यांच्याच अग्रीमेंटमध्ये. ते कसं? ज्या वेळेस ह्यांनी गोखलेंचा टेंडर मंजूर केलं, ते करार होतं 311 कोटीचा. 230 कोटी रुपये रक्कम गोखले ह्यांना ऍक्च्युअल देणार. उरलेले जे वरचे 80 कोटी रुपये त्याच्या बदल्यात गोखले ह्यांना 10,000 स्क्वेअर फूट जमीन, त्याच्यावरती 3,500 स्क्वेअर फूट बांधकाम, जागेवरती बांधकाम. म्हणजे यांना 10 गुंठ्यामध्ये केवळ 3.5 गुंठ्यात, म्हणजे हे तुम्ही याचा मोकळा दिसतात सगळं. तर हे श्रिंक होईल फक्त 3.5 गुंठ्यामध्ये. आणि ह्यांना 15 मजली टावर देतील. आणि त्यांनी सांगितलं की आता ज्या खोल्या आहेत इथं, तर त्याच्या आम्ही 200 रूम्स करू, 100च्या ठिकाणी 200 असं त्यांनी सांगितलं. दुप्पट क्षमता होईल वगैरे वगैरे. त्याने रंगवलं, तोंडी रंगवलं सगळं. आणि सगळ्यात धक्कादायक, हे सगळं लीजवरती राहील. म्हणजे तुम्ही तुमच्या घरातलं बाथरूम खराब झालं, त्याचं डागडुजी करायची होती म्हणून तुम्ही काय केलं, घर विकून टाकलं आणि बाथरूम भाड्याने घेतलं तुम्ही. इतका धक्कादायक आहे. मी जे बोलतोय माझं आव्हान आहे, कोणी काही प्रेस करू द्या, कोणी काही सांगू द्या, की माझ्यावरती तुम्ही आबरू नुकसानचा दावा करा. याच्यातला एक एक शब्द मी खरं सांगतोय. मी काही राजकारणाचं काही घेणं देणं नाही. आमची इच्छा एकच आहे की ज्या पद्धतीने याला सांगू का की हा सरळ एक लँड ग्रॅबिंगचा प्रकार आहे. ते त्याचं कारण सांगतो तुम्हाला. कुणावर ते आता आरोप बिरोप करायचा नाही. आमचे ट्रस्टीज लालचीत आले सगळे. त्यांनी ही जागा विक्री करण्यासाठी हे सगळं, ह्याच्यामध्ये फार मोठा कॅशचा पण व्यवहार झाला असेल. याचं कारण सांगतो, कुठलाही माणूस इतकं मूर्ख नाहीये की ज्या जागेमधनं तुम्हाला विकसन होऊन स्वतः गोखले म्हणतात ते. आता तुम्ही प्रश्न विचारणार मला की तुम्हाला कसं कळलं याच्यातलं, तर माझी जेव्हा ह्याच्यात पहिलं लक्ष गेलं ते म्हणजे मी एक प्रेस नोट बघितली, एक बातमी वाचली. ती मला वाटतं मे महिन्यामध्ये. त्याच्यामध्ये विशाल गोखलेंचं एक फोटो होता. त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की विशाल गोखलेंनी HND जैन बोर्डिंगची जागा त्याला मिळाली 231 कोटीला. आणि त्यांनी असं सांगितलं की मला ह्याच्यामध्ये 2500 कोटी रुपयाचं मला याच्यात रेव्हेन्यू मिळणार आहे आणि ते इथं लक्झरियस टॉवर्स बांधणार आहे. त्यानंतर ते इथं मोठे मोठे फ्लॅट्स 6 कोटी रुपयाला ते फ्लॅट विकणार आहे. अशा पद्धतीचं त्यांचं हे वक्तव्य होतं. मी ताबडतोब इथले जे रेक्टर आहेत सुरेंद्र गांधी त्यांना विचारलं. मंदिरात आम्ही आलो रविवारी वगैरे. तर अहो म्हटलं हे विकलं जागा. त्यांनी मला सांगितलं तुम्ही कशाला नाक बसताय, हे त्यांची मालकी आहे, ते त्यांचं काही करतील. या सगळ्या खेळात मी प्रश्न केला की आम्हाला बाकीचं काही इंटरव्ह्यू, आमच्या मंदिराचं काय होणार आहे? ते म्हटलं मंदिर राहील ना. ठीक आहे म्हटलं, मंदिर राहील तर आम्ही काय. त्याच्यानंतर काही मुलं, मग मी पेपरमध्ये पुन्हा बातमी वाचली. एका छोट्या पेपरमध्ये आली बातमी की मुलांनी काही निवेदन दिलं विषय बऱ्याच अधिकाऱ्यांना वगैरे की हे चुकीचं होतंय, हे झालं नाही पाहिजे वगैरे सगळं. नंतर ते सगळं थंड पडलं. मग मला हा भेटला जिंतूरची, माझी त्याचं ओळख झाली मंदिरामध्ये. मी म्हटलं अरे हा, म्हटलं तुम्ही वकील? म्हटलं हो मी प्रॅक्टिस करतो हा. मग मी त्याला प्रश्न टाकला, म्हटलं अरे हे कागद होतं, तो म्हटलं आपण कागद काढले पाहिजे सर. मग त्याला म्हटलं तू मुंबईला जाय, या ट्रस्टची मला कागद पाहिजे. आम्ही या ट्रस्टचे सगळ्यात पहिलं कागद काढला तो ट्रस्ट डीड. कारण डीड मध्ये काय, ज्या वेळी डीड वाचल्यानंतर तर आम्हाला चक्कर आली की अरे याच्यात जागा विकायला काही प्रावधानच नाही. मग आम्ही ज्या ऑर्डर झाल्या चॅरिटी कमिशन त्या काढल्या. ह्या सगळं करता करता हे साधारणपणे ऑगस्ट महिना झाला. आम्हाला माहिती मिळत नव्हत्या. त्याच्यामध्ये जेव्हा हे सगळं कळालं आणि जे वाचलं, हे जर जेव्हा सांगितलं की कसं ह्यांनी रंगवलं, तर सरळ सरळ हे एक फर्जी डॉक्युमेंट होतं. यांनी बोगस चित्र तयार केलं, जागा पडायला आली, त्यांनी विकायला सगळं. आणि ह्यांनी बाहेर चित्र असं रंगवलं की ही खाजगी जागा आहे. मी जेव्हा समाजापुढे गेलो सांगायला, तर लोकांनी आम्हाला सांगितलं तुम्ही याच्यात का पडताय, तुमचा काय संबंध नाही, तुम्हाला आमच्यात ॲलिगेशन झाले की यांचा काहीतरी विशिष्ट उद्देश आहे वगैरे वगैरे सगळं. मग इथं बसून आम्ही एक व्हिडिओ टाकला सोशल मीडियामध्ये, यांनी रेकॉर्ड केला, मी टाकला एक व्हिडिओ की आपली ही एवढी मोठी संपत्ती आहे,
ही अशी कवडीमोल किमतीत विकते 230 कोटी. आपलं आपण काय करतोय समाज म्हणून ही धरू. आणि अशी जागा तुम्हाला मी खरं सांगतो, ही जागा तुम्ही हजारो कोटी खर्चून तुम्हाला पुण्याच्या मॉडेल कॉलनीत बाजूला मेट्रो स्टेशन आहे, इतकं सुंदर. आणि एकेकाळी हे नंदनवन बघा तुम्ही, झाडं इथं हिवाळ्यात पावसाळ्यात तुम्हाला इतकं सुंदर वातावरण असतं. इथं हे बघा ही विहीर आहे इथं. ही विहीर करायचं कारण म्हणजे की मुनी महाराज जर इथं आले आहारासाठी विहारासाठी तर त्यांना जे, कारण आमचे साधू नळाचं पाणी घेत नाही, मग पाणी कुठे येणार त्यांना, तर विहिरीची व्यवस्था केली. नैसर्गिक स्रोत ते सुद्धा त्या ट्रस्टींनी त्या व्हिडिओत सांगितलेलं आहे. त्यांनी स्वतः ट्रस्टीज बोलले हो की ही आमच्या ह्यांनी केलं. बरं, तर ट्रस्टींचा विषय निघाला, जरा ट्रस्टींबद्दलच बोलूयात. नेमकी आता ट्रस्टींचं सगळ्यांचं जे काय म्हणणं आहे ते कुठे आहे, ते काय बाबा त्यांचं काय म्हणणं आहे? फार चांगला प्रश्न विचारला तुम्ही. आता जेव्हा हा प्रकरण तापायला लागला, हा विषय, समाजाच्या बैठका सुरू झाल्या, माणिकबाग मंदिरात बैठक झाली, इथं बैठका झाल्या. बघा ह्या बैठकांच्या सिलसिल्यामध्ये दबाव वाढायला लागला ट्रस्टींवरती. शकोर गांधी यांना इथं आले त्या मिटिंगला, खूप त्यांच्यावरती प्रेशर झालं. मग त्यांना खूप दबाव टाकला त्यांच्यावर समाजाने की तुम्ही हे जे करताय ते चुकीचं करताय वगैरे वगैरे सगळं. मग ते म्हटले की मी आता राजीनामा द्यायचं मन पक्क केलंय. मात्र त्यांचं आम्हाला काही पत्र मिळत नव्हतं. त्यांनी सांगितलं 2 ऑक्टोबरला मी इथं उपोषणाला बसलो, आम्ही 7-8 लोक इथं दिवसभर आम्ही उपोषण केलं इथं. त्या दिवशी त्यांनी डिक्लेअर केलं की मी आता याच्यातनं बाहेर पडणार आहे, जे झालंय ते चुकीचं झालंय. त्यानंतर इथं आमचा फार मोठा एक मेळावा झाला, काहीतरी याच्यात पुढे आपण ठोस निर्णय घेतला पाहिजे. मग त्या दिवशी यांनी सांगितलं 12 ऑक्टोबरला का मी इथं राजीनामा माझा दिलाय, मात्र कागद त्यांनी आम्हाला दिलाच नाही. मग त्याचा कागद त्यांनी कधी दिला आम्हाला हातामध्ये? 16 तारखेला, मोर्चाच्या 1 दिवस आधी. आणि राजीनामा मूळ दिला होता 5 ऑक्टोबर 2000. आता तुम्ही गंमत बघा, या तारखा खूप महत्वाच्या आहे. त्यांनी 5 ऑक्टोबरचं त्यांचं पत्र इन्व्हर्ट केलेलं धर्मादाय आयुक्त मुंबईच्या कार्यालयामध्ये. आमची मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका आहे ज्यामध्ये राजू शेट्टींच्या वतीने मी हस्तक्षेप याचिका दाखल केली. मुलांची याचिका आहे इथल्या सगळ्या विद्यार्थ्यांची. त्या याचिकेची सुनावणी 9 ऑक्टोबर रोजी होती जस्टिस जामदार साहेबांच्या पुढे. आणि यांना जे सगळे विकसक वगैरे गोखलेंना नोटीस वगैरे गेली 9 ऑक्टोबर म्हणजे या जागेचा व्यवहार झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी. ते सांगतो ना तारखा तुम्हाला, त्या महत्वाची तारखा आहे. यांनी म्हणणं मांडलं 6 ऑक्टोबरला, कोर्टाचा रिटर्न ऍफिडेव्हिट दिलं यांनी 6 ऑक्टोबरला. त्या दिवशी ऍफिडेव्हिट पर्यंत यांचा व्यवहार नव्हता. बरोबर. 8 ऑक्टोबरला यांनी सेडीड केलं. त्याच मोमेंटला यांनी घाणखत केलं. सेल्डीड आणि घाणखत ताबडतोब, किंवा त्याला कुठेतरी थांबलं पाहिजे की नावावर झालं नाही यांच्या लगेच. आणि रक्कम किती दिली? बुलढाणा अर्बनने दिली 20 कोटी रुपये आणि ते बिरेश्वरने दिली 50 कोटी रुपये, 70 कोटी दिले. जिथं नावावर सुद्धा आलं होतं जागा, फक्त मग ते जे काही करताना घाणखत करताना यांनी काही लिजवर ठेवलंय का? तुम्ही जर ते सगळं बघितलं त्यामध्ये ह्या पूर्ण जागेवरती जो चार्ज आहे, लीन आहे, तो आता या दोघांच्या कन्सोर्शियम वरती आहे. इथलं मंदिर वगैरे सगळं, या सगळ्या आता आपल्या ज्या चर्चेत मी तुम्हाला जी माहिती दिली, या सगळ्या प्रकारामध्ये मंदिराचा शब्द सुद्धा उल्लेख नाही, कुठंच उल्लेख नाहीये. कुठल्या डॉक्युमेंट चॅरिटी कमिशनरचा अर्जात नाही, त्यांच्या ऑर्डर मध्ये नाही. मग चॅरिटी कमिशनरला माहिती नाही का इथं मंदिर आहे का? चॅरिटी कमिशनरने मग डोळे बंद करून आदेश दिले का? इथं एवढं भव्य मंदिर, ह्या मंदिराचं काय? मग जसा ही बातमी बाहेर पसरायला लागली, दबाव वाढायला लागला, तर ज्या ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत शकोर जोशी यांनी लंडनवरनं ते डिजिटल सिग्नेचर केलेलं आणि त्याच्यावरती विशाल गोखलेचे सही असलेलं एक पत्र व्हायरल केलं आम्हाला काउंटर करण्यासाठी की हे खोटं नरेटिव्ह पसरवत आहेत, हे मंदिर इथेच राहणार आहे. आम्ही त्यांना उलटा प्रश्न विचारला की तुम्ही हे पत्र देताय, तुमच्या कुठल्याही प्लॅन मध्ये, कुठल्याही अर्जात, कुठल्याही कागदात, कुठल्याही पीएमसीच्या, यांना पीएमसी कडनं धडाधड परवानग्या अशा, ह्याचे खरं तर गुन्हा दाखल झाला पाहिजे पुणे महानगरपालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांवरती. या अधिकाऱ्यांनी ज्या वेगाने सगळ्या फाईल्स मूव्ह केल्या, सगळ्या परवानग्या मिळाल्या. तुम्ही हे झाडावरती जे मार्किंग दिसतं ना, हे सगळं हे कापण्यासाठी मार्किंग केलंय, हे तोडायचं होतं त्यांना. हे म्हणजे जर आम्ही उभं नसतो राहिलो तर हे सगळं नष्ट झालं असतं. यांनी ज्या वेगाने फाईल्स मूव्ह केला, यांचे प्लॅन सँक्शन झाले, यांचे आयोडी सँक्शन झाले, सगळं सँक्शन एका दिवसामध्ये. मग यांच्या लक्षात आलं की अरे आपण ते गडबड झाली आपल्याकडनं. त्यांनी मग परत प्लॅन चेंज केला. आमच्याकडे दोन्ही प्लॅन आहे. पहिल्या प्लॅन मध्ये मंदिर नव्हतं, त्यांनी जो सुधारित प्लॅन दाखल केला त्याच्यामध्ये कोपऱ्यात परत मंदिर दाखवलं नवीन. मग जे तुमच्या अर्जात मंदिर नव्हतं, मग ते मंदिर प्रकट झालं कसं? म्हणजे ह्यांना समजा आता ह्यांना काय करायचं. त्या चित्रपटात एका नसलेली विहीर चोरीला जाते, तसं इथं असलेलं मंदिर गायब. याच्यावरती अक्षरशः एक चित्रपट निघाला पाहिजे. आणि मोहोळ साहेबांना माझी विनंती आहे, तुम्ही किती पण काही सांगा,
माझं आव्हान आता आहे. तुम्ही विषय काढलाच म्हणून मला केंद्रीय राज्यमंत्र्यांबद्दल हा एक शेवटचाच प्रश्न विचारतो आणि आता मी थांबणार आहे की त्यांनी असं म्हटलेलं आहे की जो व्यवहार झालाय तो 8 ऑक्टोबर 2025 ला झालाय आणि मी या सगळ्या भागीदारातून बाहेर पडलोय ते 25 नोव्हेंबर 2024 ला बाहेर पडलोय. 11 महिन्यांपूर्वी जर मी बाहेर पडलो असेल तर या व्यवहाराचा आणि माझा संबंध काय? एक सांगा का, ते ना मला कळत नाही की एवढे मोठे नेते आहेत, एवढे हुशार आहेत ते आणि राजकारणाचे तज्ञ आहे. हा व्यवहार झाला ते चुकीची माहितीच आहे. फक्त सेलडेट झाला त्या तारखेला. यांचे सगळे ते ठराव, अर्ज, अपॉइंटमेंट, गोखलेंचा अर्ज, निविदा, याचे पडली झाली जाहिरात, ते इथं आले त्यावेळेस ते होते का नव्हते त्याचं त्यांनी खुलासा करावा की ते ह्या गोखलेंच्या कंपनीमध्ये संचालक होते का नाही याचा त्यांनी खुलासा करावा. त्यांची जे तारखा आहे आणि ह्या सगळ्या तारखा आहे सगळ्या, आणि क्षणभर जरी आपण मान्य केलं की त्यांचं काही ते नाही आहे संचालक वगैरे सगळं, ते मंदिरात गोखलेंना घेऊन आले का नाही, आणि ठीक आहे कागदावरती जर दिसत नसेल त्यांचं असं म्हणणं नाहीये तर ती अदृश्य शक्ती कुठली आहे की मग दुसरा मी प्रश्न विचारतो की आम्ही त्यांची दिलगिरी माफी मागतो त्यांची या सगळ्या मग त्यांनी मला एक सांगा, 1-1.5 महिना झाला हा प्रकार सुरू आहे. त्याच पुण्याचे लोकप्रिय नेते ते म्हणतात की जैन समाज माझ्या सोबत आहे. मग ते आले का इथं? 1.5 महिन्यामध्ये इथं 2 आंदोलन झाले आमचे. आरोप झाल्यानंतर तरी आले का? कधी झालं नाही, मोर्चानंतर नाही, त्याच्या आधी नाही. मी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. राजू शेट्टी साहेबांनी ऑन कॅमेरा त्यांना सांगितलं की अप्पा अण्णा तुम्ही तुमच्या भागीदाराचे तुम्ही कान पकडा, कुठंतरी याला थांबवा या सगळ्या गोष्टीला. हे बघा त्यांनी ही गोष्ट जसं आम्ही एक ट्रस्टी मान्य करायला लावलं ना, तर मी आव्हान आहे माझं, त्यांनी समोर बसतो, डोळ्यात डोळे टाकून आपण समोर बसू आणि त्यांनी हे गोष्टी ते स्वीकारतील. त्यांचा ह्याच्यात रोल होता आहे. कारण मी सांगतो तुम्हाला, ते इथं मंदिरात आले, गोखलेसोबत आले, आणि जर गोखलेबद्दल बोलतो त्यांना एवढं मग असं हे व्हायचं कारण काय, त्यांनी जर ते सर पाक साफ असते ना सर, तर त्यांनी ज्या वेळेस 1.5 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी त्यांचं जेव्हा नाव आलं ना पहिलं, त्यांनी उसळून आले असते, अरे माझं नाव का घेतो राजू शेट्टी? नक्कीच सगळं नक्कीच. एकंदरीत या ठिकाणी मी योगेशजींशी संवाद साधला. त्यांनी स्पष्टपणे 2-3 प्रश्न जे अनुत्तरित आहेत त्याची उत्तरं मागितलेली आहेत, ती म्हणजे मुरलीधर मोहोळ यांच्याकडे. मला देखील अण्णा तुम्हाला हेच 3 प्रश्न विचारायचे आहेत. अर्थात त्यातला महत्त्वाचा प्रश्न हा, तुम्ही असं म्हणता की 25 नोव्हेंबर 2024 लाच मी या सगळ्या भागीदारीतून बाहेर पडलो. मग पहिला प्रश्न, मग 22 एप्रिल 2024 या महावीर जयंती दिनी तुम्ही या ठिकाणी का आला होतात? दुसरा प्रश्न, तुम्ही त्या ठिकाणी केवळ एकटे आला नव्हतात, तर आत्ता ज्यांचं नाव विकसक म्हणून घेतलं जातंय ते विशाल गोखले तुमच्या सोबत त्याच दिवशी कसे काय? आणि तिसरा प्रश्न, जे विशाल गोखले तुम्ही 2024 मध्ये या ठिकाणी घेऊन आला होतात, त्याच विशाल गोखलेंना या सगळ्या प्रकरणाच्या जमीन व्यवहाराबाबतची संधी मिळावी, हेही कसं काय? आता हा सगळा योगायोग आहे का? बर, सगळ्यांचा प्रश्न हाच आहे, ज्यांच्या भावना, प्रत्येक धर्मियाच्या भावना आपल्या परमेश्वराशी जोडलेल्या असतात. आणि या ठिकाणी जे मंदिर आहे, पहिल्या याच्यामध्ये मंदिर आहे का नाही, दुसऱ्या याच्यात मंदिर आहे का नाही, तर 2 त्या ठिकाणी ज्या डीड आहेत त्यामध्ये क्लिअर झालेला आहे. पहिल्या याच्यात मंदिर दाखवलंच गेलेलं नाही आणि दुसऱ्या याच्यामध्ये काहीतरी फेरफार करून परत मंदिर दाखवण्यात आलेलं आहे. खरं म्हणजे आपण अक्षरशः देवाच्या नावाखाली देवालाच खेळवतोय की काय? मुळात परमेश्वर भगवान प्रत्येक धर्मात जो तो त्याला वंदनीय आणि पूजनीय असतो, पण आपण याच सगळ्यांमध्ये कुठेतरी देवाच्याच नावाखाली या देवावर विश्वास ठेवणाऱ्या माणसांनाच फसवतोय का? मी आत्ताच महाराजांशी पण बोललो, आचार्य गुप्तीनंदीजी महाराज आणि ॲडव्होकेट योगेश पांडे यांच्याशी सुद्धा. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की यस, हा गैरव्यवहार आहे आणि यामध्ये जर कोणतरी असं म्हणत असेल की आमचा काहीच संबंध नाही आणि हात वरत करत असतील, तर मग या मागची इनव्हिजिबल पॉवर काय आहे? कोणती आहे अशी अदृश्य शक्ती जी इथल्या मंदिराला सुद्धा गायब करते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अर्थातच अण्णा तुम्हाला द्यायची आहेत, कारण तुम्ही पुण्याचे खासदार आहात आणि पुणेकरांचा तुमच्यावर विश्वास आहे आणि याच पुण्यातल्या जैन बांधवांनी तुम्हाला देखील खासदार म्हणून निवडून आणताना मतं दिलेली आहेत. कारण की तुम्ही स्वतःहूनच म्हणता
जैन बांधवांचा माझ्यावर विश्वास आहे. अण्णा, आता दाखवून द्या. पुणेकरांनी तुमच्यावरचा विश्वास दाखवला आणि तुम्हाला खासदार केलंय. आता तुम्ही पुणेकरांवरचा आपला विश्वास दाखवा आणि हा विषय पूर्णपणे मिटवा. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. कॅमेरामन निलेशसह मी संदीप चव्हाण, टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बात. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.